ख्रिस्तातील प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझं नाव नवीन शेखर आहे. आज मी तुमच्याबरोबर भारत या देशातून बोलत आहे. राज्य महाराष्ट्र, जिल्हा कोल्हापूर आणि सदर बाजार नावातील एका छोट्याशा भागातून आज मी तुमच्याबरोबर बोलत आहे. पवित्र शास्त्र म्हटलेलं बायबल ह्यामधून आज आपण काही वचनं वाचणार आहोत. स्तोत्र संहिता नावाच्या पुस्तकात जवळजवळ 150 अध्याय आहेत. त्या 150 अध्यायामधून स्तोत्र संहिता याचा 104 हा अध्याय आपण वाचणार आहोत. पाहणार आहोत की परमेश्वराबद्दल आणि परमेश्वर त्याच्या निसर्गाची काळजी कशी घेतो. चला तर आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या देवा, तू परम थोर आहेस. तू मन व महिमा यांनी मंडित आहे. तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करीतोस, कणातीप्रमाणे आकाश विस्तारितोस. आपल्या मांड्यांच्या तुळया जलांच्या ठायी बसवितोस. मेघांना आपला रथ करीतोस. वायूंच्या पंखांना आरोहण करून जातोस. वायूंना आपले दूत करीतोस. अग्नी व ज्वाला यांना आपले सेवक करीतोस. तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस की ती कधीही ढळणार नाही. तिला तू वस्त्राप्रमाणे जलाशयाने आच्छादिले. पर्वतावर जले स्थिर राहिले. तुझ्या धमकीने ती पळाली. तुझ्या गर्जनेच्या शब्दाने ती त्वरेने ओसरली. ती पर्वतावरून जाऊन खाली खोऱ्यातून वाहिली. त्यांच्यासाठी तू नेमलेल्या स्थळी ती जाऊन राहिली. तू ठरविलेल्या मर्यादेचे उल्लंघन त्यांना करता येत नाही. भूमी झाकावायला त्यांना परत येवत नाही. तो खोऱ्यातून झरे काढितो. ते डोंगरामधून वाहतात. ते सर्व वन पशुस प्याव्याला पाणी पुरवितात. त्यावर रानगाढवे आपले तहान भागवितात. त्यांच्याजवळ आकाशातील पक्षी वस्ती करतात. ते वृक्षांच्या फांद्यावरून गातात. तो आपल्या मांड्यांवरून पर्वतावर जलसिंचन करीतो. तुझ्या कृतींच्या फळाने भूमी तृप्त होते. तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगवितो, यासाठी की मनुष्याने भूमीतून अन्न उत्पन्न करावे, म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षरस, त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जीवाला आधार देणारी भाकर ही त्याने उत्पन्न करावी. परमेश्वराचे वृक्ष लबानोवर त्याने लावलेले गंधसरू रस भरीत असतात. त्यावर पक्षी आपले घरटे बांधितात. कर्कोचाचे घर देवदारूंमध्ये असते. उंच पर्वत रानबकऱ्यांसाठी आहे. खडक सस्याचे आश्रयस्थान आहे. त्याने कालमान सजविण्यासाठी चंद्र नेमिला. सूर्य आपला अस्तमय समजून घेतो. तू अंधार करीतोस तेव्हा रात्र होते. तिच्यात सर्व जातीचे वनपशु संचार करीतात. तरुण सिंह आपल्या भक्ष्यासाठी गर्जना करीतात. देवाजवळ आपले अन्न मागतात. सूर्य उगवतो तेव्हा ते परत जाऊन आपल्या गुहेत जाऊन राहतात. मनुष्य आपल्या कामधंद्यात जाऊन संध्याकाळपर्यंत श्रम करीतो. हे परमेश्वरा, तुझी कृत्य किती विधित आहेत. ती सर्व तू सुसज्ज केली आहे. तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे. हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे. त्यात लहान मोठे असंख्य जलचर विहार करतात. पहा, त्यात गलबते चालतात. त्यात क्रीडा करण्यासाठी तू निर्माण केलेला
लिव्याथान तेथे आहे. तू त्यास त्यांचे अन्न यथाकाली देतोस, म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात. जे तू त्यास घालितोस ते ते खातात. तू आपले मूठ उघडितोस तेव्हा उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते. तू आपले तोंड लपितोस तेव्हा ते व्याकुळ होतात. तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात. तू आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्न होतात व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करीतोस. परमेश्वराचे वैभव चिरकाळ राहो. परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होतो. तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा ती कापते. तो पर्वतास स्पर्श करीतो तेव्हा ते धुमधुमतात. माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्रे गाईन. मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो. परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल. पृथ्वीवरून पातकी नष्ट होत, ह्यापुढे दुर्जन न उरोत. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचे स्तवन करा. खरोखर फार सुंदर अशी वचनं आज आपल्याला ऐकायला मिळाली की परमेश्वर किती थोर आहे, त्याची दया सनातन आहे आणि परमेश्वर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. यावरून आपल्याला दिसतं की परमेश्वर त्याच्या निर्मितीची किती काळजी घेतो. जर तो त्याच्या निर्मितीची काळजी घेतो तर तो आपली काळजी का घेत नाही असं लोकांना वाटतं, पण हे चुकीचं आहे. परमेश्वर आपली काळजी रोज दैनंदिन घेत असतो. आपल्याला अन्न वस्त्र निवारा पुरवतो, सगळ्या गरजा पूर्ण करतो. हे वचन जेव्हा तुम्ही वाचताल त्यावेळेस तुम्हाला परमेश्वराचा प्रीतीचा अनुभव घडेल. आमेन.